कोण कॉपी नाही करू शकत. मॅडमचे हात कापून घेऊ का आता तिकडे की म्हणजे बॉडीमध्ये नशा झाली, आपल्याला औषध वगैरे खाऊन कशी सर्दी वगैरेची औषध दिल्यावर नशा होते आणि झोप येते, ऍज इट इज झालेलं मी स्वर. आता ती आमचे व्हिडिओज बघते. सो ती मम्मी आणि तिकडे गेलेली ना, तर ती बोलली की तुम्ही आले तर दादा आणि दीदीसाठी मी छोटं गिफ्ट बनवते. तिने बघा हे आमच्या दोघांसाठी तिच्या हाताने बनवलंय. लिटरली आमच्या दोघांचे पण जी लोअर बॅक आहे तिची अशी हालत खराब झालेली. माझी तर जास्त कारण का ते मी वाकून महिन्याचा सगळ्यात मोठा सेल तेव्हा होता आणि तो दोघांनी अचिव्हमेंट केलेला ही खूप मोठी गोष्ट वाटलेली आम्हाला. कारण का पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 21 मध्ये. फायनली आपण 20 दिवस डेली ब्लॉग्स टाकलेले आहेत हॉरिझॉन्टल. आमच्यासाठी पण मोठा टास्कच होता, कारण का आजपर्यंत जे मिनी ब्लॉग्स आहेत ते 1 मिनिट 1.5 मिनिटचे असायचे. तो एडिट करून ऐकायला पण एवढं काय टाइम जायचा नाही. पण आता जेव्हा हे फुल ब्लॉग एडिट करतो याच्यामध्ये पूर्ण रात्र जाते की बाबा प्रत्येक गोष्ट ऐकायला लागते. आपण काय बोललोय, कुठला उच्चार नीट झालाय की नाही, रॉंग काय आपण इन्फॉर्मेशन दिली आहे का चुकून, त्या सगळ्या गोष्टी पहिला चेक करायला लागतात. त्याच्यासाठी मला 10 वेळा तो व्हिडिओ ऐकायला लागतो. तो मोठा टास्क आहे बाबा, हे खायचं काम नाही आहे जे करतोय ते. तो बिझी वाटलेला जेव्हा चालू करायचं ठरवलेलं, बट थोडं याच्यामध्ये टाइम जातोय आणि थोडी वाट लागते बाबा खरंच. पण काही केलं तरी आपल्याला 1000 दिवस जो आपण चॅलेंज घेतला आहे, जी जर्नी दाखवायचं ठरवलं आहे, जो एक्सपिरियन्स शेअर करायचा ठरवला आहे तो करणारच. आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट पण तेवढाच लागेल. सो यापुढेही जसं आतापर्यंत सपोर्ट केला तसंच करा. आणि आवडला असेल तर व्हिडिओ कुठलाही लाईक तर थोडं करून टाका. थोडं आम्हाला पण बरं वाटेल की हा ठीक आहे म्हणजे यांनी बघितलं, यांना आवडलं. हां, आणि जे पण तुमचा एक्सपिरियन्स असेल किंवा व्हिडिओजमध्ये तुम्ही हे शो करा ते शो करा असं काय असेल तर नक्की सांगा. आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू. आणि बघू आता आमच्या वीकची सुरुवात झाली आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, आता पुढच्या ट्यूजडेपर्यंत आपला वीक चालू राहणार आहे. तर कसा जातोय वीक, काय जातोय, काय शिकायला भेटतंय, काय जिंकतोय, काय हारतोय, जे पण असेल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायलाच भेटेल. त्याचसोबत काल आपल्याला तिथीप्रमाणे 1 वर्ष कंप्लीट झालेत. सो ते पण एक अचिव्हमेंट होती की गेल्या गुरुपौर्णिमेला आम्ही ठरवलेलं आमचं शॉपचं इनोव्हेशन करायचं आणि आज तो दिवस आहे. 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी भेटल्यात आणि बऱ्याच गोष्टी हे टीपीचं सुरू कसं झालं, काय झालं, काय नाही झालं हे कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे. सो नक्की एकदा चेक करा, नक्कीच आवडेल. जेवढं जमलं आम्ही रेस्टॉरंटमध्ये काढला तो व्हिडिओ. सो नीट एकदम पण खुलून बोलताना आला आमच्यासाठी पण फर्स्ट टाइम एवढा अर्धा पाऊण तास बसून तो व्हिडिओ काढणं होतं. एकतर रेस्टॉरंट पण शांत होतं, म्हणजे AC सेक्शनमध्ये बसलेलो तर इकडचे तिकडचे लोक पण बघत होती. पण जेवढं जमलं तेवढं आम्ही त्याच्यामध्ये बोललोय. सो आय थिंक काय चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या. बट जेवढं मला सांगता आलं टीपीचं काय आम्ही नाव ठरवलं, त्याच्या आधी आमच्याकडनं काय मिस्टेक झाल्या, फायनली टीपी मॅगी पॉईंटच का ओपन केलं, तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शेअर केल्यात. सो नक्की व्हिडिओ चेक करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, प्रेम दाखवा तुमचं थोडं त्याच्यावरती. आणि त्याचसोबत लेट्स सी आता पुढचा आपला दिवस कसा जातोय जे पण असेल ब्लॉगमध्ये तर पाहायला भेटेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा. इव्हनिंग टाईम झाला आणि पुन्हा एकदा आम्ही आलो दोघं पण आता शॉपवरती. 50 स्टार्टिंग आहे. पुन्हा एकदा आलोय आपण शॉपवरती आणि ऑर्डर्स जसं आलो आहे तसं ऑर्डर्स चालू झालं आहे. ते म्हणजे व्हाईट सॉसचे आले आहे, तंदूर पास्ता आला आहे, पंचाव मॅगी आहे, इवन व्हाईट आहे हां कोल्ड कॉफी. तर याच्या ऑर्डर्स आहेत आणि आल्याला आता चालू झालो आहे आम्ही दोघं पण. आणि मेन सीन असा आहे, आजचा टास्क असा आहे की आज पप्पा पण नाही आहे, ते पण कामाला गेलेत आणि दृष्टीने पण आज सुट्टी घेतली आहे. आणि इव्हनिंगच्या टाईमलाच मेन हा सीन असेल तर थोडं प्रॉब्लेम होतो मॅनेज करायला. ऑलरेडी आम्ही दोघांनी आधी पण मॅनेज केलं आहे, बट कसं आहे आपण शेड्यूल करतो की हे आणायचं आहे, ते करायचं, ते करायचं, ते पूर्ण मग फ्लॉप होतं अशामुळे. बट लेट्स सी, करू आम्ही दोघं बरोबर मॅनेज. काय कसा दिवस जातो आहे जे पण असेल ब्लॉगमध्ये तर पाहायलाच भेटेल. आता हे ऑर्डर्स कंप्लीट करू आणि मग देन बघू काय पुढे प्लॅनिंग आहे काय नाही आहे. सो जस्ट आल्या जे एकत्र सगळे ऑर्डर्स चालू झालेले ते कंप्लीट केले आणि आता फक्त एक चीज पण पास्त्याची ऑर्डर आहे, ती पण पार्सल आहे. आणि बाहेर आहे म्हणजे बऱ्यापैकी आज दिसतात माणसं, नाही तर गेल्या गुरुवारी काहीच नव्हतं. मंडे ट्यूजडे तर आपला खूप शांतमध्ये गेला. लेट्स सी आज काय होतं. आज एकतर पप्पा पण नाही आहे, दृष्टी पण नाही आहे, सो दोघंच आहे. पप्पा बहुतेक कामावरनं येतील बट त्यांना पण 7-8 वाजेल, तर त्याच्या आधी एकदमच जास्त रश नको, मग काय मॅनेज होणार नाही आणि डिले होणार. त्याच्यापेक्षा 1-2 कस्टमर्स आले आणि ते हॅपीली खाऊन गेले तर मजा येते. आता पण जे पण आले चेहऱ्यावर स्माईल देतात ना जेव्हा येऊन काउंटरवरती, तेव्हा जरा बरं वाटतं. नाहीतर मग डिले झाल्यावरती कोणातरी मूड खराब असणार तर मग ते मजा येत नाही आपल्याला पण.
4 कस्टमर आले दिवसातनं चालतील, पण ते 4च्या चारी खुश होऊन गेले पाहिजे. 4 ते 40 नको, कारण का 40 इकडे या शॉपमध्ये मॅनेज करणं खूप भारी जातं. आपण करतो ते पण मॅनेज, बट काय होतं की 40 मधले 4 ते 5 जण तरी मग नाराज होतात, कारण का त्यांना डिले नको असतं. प्रत्येक त्याच्याच ठिकाणी बरोबर असतो, म्हणजे कोणाला तरी पटकन भूक लागलेली असते तर क्विक पाहिजे असतात, कोणतरी लांबून ट्रॅव्हल करून आलेलं असते, कोणाचे होप्स वेगळे असतात, कोणाचं टेस्ट वेगळी असते. सो सगळ्यांनाच एकदम आपल्याला बेस्ट देणं नाही जमत, बट आपल्याला जेवढं जमतं आम्ही दोघं तेवढं देतो. सो लेट्स सी पुढे अजून काय होत आहे नाही होत आहे ते पण असेल ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल. त्याचसोबत आम्हाला एक छोटंसं क्यूटच्या मुलीने एक गिफ्ट दिलं आहे, ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने फ्री झालो की दाखवते किंवा रात्री दाखवतो. छोट्या माझ्या इकडेच राहते ती, तिने दिलंय, तिला आवडतं आमचं ब्लॉग. सो मम्मी काल तिकडे गेलेली त्यांच्या इकडे, तर तिने थांबवून बोलली की दीदी आणि दादासाठी हे गिफ्ट मी बनवते, ते खास त्यांना द्या. ते मला दाखवते थोडं मी. आल्यापासून आमचा तंदुरी पास्ता मला वाटतं आज पीकवरती असेल. तंदुरी पास्ता आणि तंदुरी मॅगी हे दोन्ही गोष्टी अशा ठेवल्यात ना की एक स्मोकी टाकलाय आम्ही, म्हणजे ज्याच्यामध्ये थोडा पण स्पाइसनेस नाही आहे जे मॅगीमध्ये. पण पास्ता जो लॉन्च केला ना तो सगळ्यांना स्टार्टिंगला तेच वाटलं की पास्तासुद्धा स्मोकीच असेल, पण आम्ही त्याच्यामध्ये ट्विस्ट ठेवलेलं की आम्ही तंदुरी पास्ता जो आहे तो स्पायसीमध्ये आणला, आणि मग लोक थोडे अजून एक्सायटेड झाले. बरेच लोकांनी चांगले रिव्ह्यू दिलेत, आणि इवन तो क्रीमी पण ठेवला आहे, म्हणजे जसा व्हाईट सॉस आपला क्रीमी आणि असतो चीजी ॲज इट इज तो पण लागतो. सो कोणी जर नसेल ट्राय केलं तर नक्की तो तंदुरी पास्ता ट्राय करा. आता मी बनवून झाले नाही की त्याचे 1-2 शॉर्ट्स तुम्हाला दाखवतो, काय दिसतो बाई मजा येते. माझा एक मित्र आहे ओंकार करून, त्याला पण खूप आवडतो. तो पूर्ण त्याला संपवायला जमत नाही तो, पण तो घेतो, त्याला आवडलं आहे म्हणून आम्हाला बोलवतो बाहेर थोडं तुम्ही पण असं आहे. सो नक्की ट्राय करा तंदुरी पास्तासुद्धा. आज थोडा टाईम भेटतोय म्हणून मी कॅमेरा उचलून बोलतोय तुमच्याशी, नाहीतर बऱ्याच वेळा नाही भेटत. आणि बघू आता पास्ता बनवतो, पास्ता झाला की तुम्हाला शॉर्ट्स थोडे दाखवतो मी. आता मुलुंडवरनं कॉल आलेला, ते कस्टमर्स येत आहेत. सो त्यांचं डबल मसाल्याची ऑर्डर आहे, त्याला शेजवान मॅगी, तंदूर पास्ता आणि कुठला चीजकॉर्न पास्ता, पेरी पेरी पास्ता. सो लेट्स सी कसा काय जात आहे, त्यांना आवडत आहे का मुलुंडवरनं. ते फर्स्ट टाइमच येतात आपल्याकडे, बघूया आता. बघू शकता 10:30 वाजायला आलेत आणि आपलं सर्व ऑर्डर्स जस्ट कंप्लीट झाल्यात. सो आता क्लिनिंगचं काम चालू केलं आहे. दृष्टी नव्हती तर आता बाकीची पण कामं जी आहेत ती आम्ही दोघंच करतो आहे. बऱ्याच दिवसानंतरला दोघंच शॉपमध्ये या टायमाला, नाहीतर दृष्टी पण असते, पहिला बाय असायची, पण आता आज बऱ्याच दिवसांनी दोघं आहेत. सो आता गाणी लावू आणि आमची पहिल्या जशी मस्ती मजाक चालायचा, भांडी घासता घासता तो करू, काय बोलते बरू, डान्स करशील ना, तुम्हाला पण बघायचं आहे, पण आम्ही गाणं नाही वाजवू शकतो, यूट्यूबवाले आमचा व्हिडिओ डिलीट करतील. आता क्लिनिंगचे कामं चालू झालेली आहेत, ऑलमोस्ट झालेली आहे क्लिनिंग. बाकीचं सर्व केलं, मग ते व्हिडिओ वगैरे काढायला भेटला नाही. सो आता भांडी पुसायचा काढतोय. घरी कधी पुसा क्या मैंने भांडी नाही पुस्या सब हाथ में दिया. सब हात में दिया. मम्मीकडे सर्व बाई आपलं मुलांचे कसे लाड असतात तसंच आपले घरी पण लाड आहेत, पण इकडे कोण लाड नाही करत. इकडे भांडी पुसली नाही तर मागून ओनर आमची ओरडणार, हे भांडे बस. तसे त्यांचे लाड खूप होतात घरात, पण आता तसं काय नाही राहिलंय, स्वतः करावं लागतंय त्यांना. रडू का? नको नको. हा विषय है, सब राजे लड़के धंधा ओपन करोगे तो सब करना पड़ेगा. भांडी धोने से लेके भांडी पोछने तक. खाने का काम नहीं ये सब. तुम लोग को लगता रहेगा खाने का चीज है, चल भाई मैगी भी का दुकान डाला है, क्या काम रहेगा. देखो बहुत काम रहता है. ये करते करते बाहर से पुलिस वाले चिल्लाते हैं, ये चलो बंद करो रे. करू रे. उनको समजाव की दादा क्लिनिंग करतो. नाही क्लिनिंग पण नाही करायची, 10 वाजेपर्यंत सगळं करून जायचं. धंदावाल्यांची अशी हालत आहे. त्याच्यामध्ये काही फेक नेगेटिव्ह लोक भेटतात ती वेगळी, त्यांचा दिमाग कुठेतरी वेगळा चाललेला असतो. त्यांना धंद्याचं 0 नॉलेज असतं, पण आपलं ज्ञान पेलायला लगेच चालू होतं. आणि इकडे असे माणसं आहेत ज्यांना एवढं नॉलेज आहे पण वापर नाही करत. आम्ही एवढं ऑफर करतोय, दुसऱ्या टिपी मॅगी पण तुम्ही चालवा, पण नाही चालवा. मॅडम असतील ना तिकडे, मॅडमच्या हाताला टेस्ट आहे त्याची, कोण कॉपी नाही करू शकत. मॅडमचे हात कापून घेऊ का आता तिकडे. भाई दादा ने बनाया हुआ भी बहुत जन खा के गए, बहुत जन को पसंद है. हा बरोबर, ऐसा उंगली बिंगली चाटे है.
उंगली खाल्ली चाटा बी नाही उंगली खाल्ली. फायनली आपला दिवसाचा एंड झालाय. तोच म्हणजे आमच्या वीकची स्टार्टिंग झाली आणि ती पण खूप चांगली झाली. म्हणजे आल्या आल्या आम्हाला पास्ताचे ऑर्डर्स होते ना आपले तंदूरवरती, आणि आज पूर्ण दिवस तंदूर पास्ता आणि तंदूर मॅगी हेच जास्त आपलं मोस्ट सेलिंग होते. त्याचसोबत कालचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडला असेल. त्याच्यामध्ये आपण आपली स्टोरी सांगितली की आम्ही दोघं कधीपासून रिलेशनशिपमध्ये आहे, कधीपासून बिझनेसचे आयडिया आल्या आहेत, काय काय बिझनेस केले आहेत, काय मिस्टेक्स केल्या आहेत, कसा डीपी मॅगी पॉईंटचा कन्सेप्ट आपल्याला सुचला, इच अँड एव्हरीथिंग जेवढं जमलं तेवढं त्या ब्लॉगमध्ये सांगितलंय. आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. आणि त्याचसोबत आजचं अजून एक छोटंसं असं एक म्हणजे काल गुरुपौर्णिमा होती, तर माझी मम्मी आणि पप्पा आमच्या मोठ्या काकाची रूम आहे मागे तिकडे गेलेले. तर तिकडे माझा एक दादा आहे विनय दादा करून, तर त्याची मुलगी आहे छोटी स्वरा, तर ती आमचे व्हिडिओज बघते. सो ती मम्मी आणि तिकडे गेलेले ना, तर ती बोलली की तुम्ही आले तर दादा आणि दीदीसाठी मी छोटं गिफ्ट बनवते. तिने बघा हे आमच्या दोघांसाठी तिच्या हाताने बनवलं आहे. एकावर लिहिले टू तन्मय दादा आणि दुसऱ्यावरती टू प्रणाली दीदी. आता तुम्हाला जर प्रॉपर दिसत असेल तर बघा, ह्याच्यावर उलटं दिसत असेल, बट हे तिन्ही मस्त बनवलंय स्कूलच्या आणि जसं आपण लहानपणी बनवायचं. तिकडे लिहिलंय ओपन करून आणि असं काढलंय आईस टाईप आणि खूप क्यूट असं बनवलंय. हे बोलतात ना की तिचे एफर्ट्स आहेत याच्यामध्ये, म्हणजे तिने हे एफर्ट्स टाकले त्याच्यामध्ये, म्हणून ते खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी की आपल्याला काहीतरी देणं, हे तिच्या मनात येणं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याहून बाई हे सगळ्या गोष्टी करायला मला शाळेत कंटाळा यायचा, बट तिने याच्यात तिचे सर्व एफर्ट्स टाकले आणि खूप चांगलं असं आमच्यासाठी बनवलंय. सो प्रणाली खोलेल, माझं मी खोलेल. मन नाही करत आहे तो हे करायचं खोलायचं. एक चिट्टी आहे आणि एक चॉकलेट आहे, कॉफी गो चॉकलेट, आणि एक छोटीशी चिट्टी आहे त्याच्यामध्ये. तिने लिहिलंय कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच स्वरा, जर तू व्हिडिओ बघतेस तर थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. पनूला मोठं दिलं, मला एकदम पद्धतशीर छोटंसं दिलं. सिरियसली थँक्यू. तुझे एफर्ट्स आणि हे तुझं जे पण आहे जे तू बनवलंयस ते आम्ही, आमची जी बुक आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमचे गोल्स लिहू, काय लिहितोय, जे प्लॅनिंग्स असतात त्या बुकमध्ये हे सांभाळून ठेवू. तुझे एफर्ट्स आमच्या जेवढा पण पुढे जर्नी असेल, जे जे अचिव्हमेंट करू, तुझं कॉंग्रॅच्युलेशन आम्हाला नेहमी लक्षात राहील. सो थँक्यू सो मच यासाठी. सो मच. आणि यार असं बऱ्याच गोष्टी भेटतात त्या शब्दात सांगू नाही शकत. त्याच्यासाठी आपल्यासाठी कोणीतरी गिफ्टसाठी विचार केला, ते जाऊन घेतलं, परत ते विचार करून काय घ्यायचं, कसं घ्यायचं, असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला भेटल्यात. महाराजांच्या मूर्तीपासून सुरुवात झालेली भेटायला, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी भेटल्यात. सर्व वस्तू आम्ही शॉप वरतीच लावून ठेवल्या. लिटरली जेवढ्या पण आम्हाला भेटल्यात सगळ्या शॉपमध्ये आहेत. फक्त एक महाराजांची फ्रेम आहे, ती माझ्या घरी आहे, कारण का ऑलरेडी स्वामींची इकडे एक फ्रेम होती आणि इकडे ऑलरेडी सगळंच म्हणजे किचमिट वाटली असती. तो महाराजांची जी मूर्ती आहे ती ठेवली आणि महाराजांची जी फ्रेम आहे आम्हाला दिलेली ती माझ्या घरी मी लावलेली आहे. सो जेव्हा पण पुढे अजून नवीन घर घेऊ, नवीन शॉप घेऊ, तेव्हा ती फ्रेम त्या शॉपवरती तरी आपण नक्कीच घेऊन जाणार. आणि पुन्हा एकदा थँक्यू स्वरा. सो तुम्हा सर्वांना पण हीच गोष्ट सांगायची की काहीतरी स्वतःचं वेगळं करून बघा, ट्राय करा, लोकांना नक्कीच आवडेल. आपण जे 4 लोकांचा विचार करतोय की ते 4 लोक काय बोलतील, त्याचे 4 लोक सोडून 40,000 अशी लोक आहेत जी आपल्याला प्रेम देतील, जी आपल्यातलं नॉलेज किंवा आपल्यातलं टॅलेंट ओळखतील. आणि काय बोलू आता, भारी वाटलं खरंच. सो लेट सी. अजून आपली जर्नी खूप मोठी आहे. या पूर्ण जर्नीमध्ये काय चांगलं होत आहे, काय वाईट होत आहे, डोंट नो. आत्ताच जेव्हा 10K फॉलोअर्स झाले त्याच्यानंतर एवढे हेटर्स वाढलेत, बापरे. म्हणजे काय काय फेक आयडीवरनं कमेंट्स चालू झालेत, फेक आयडीवरनं मेसेज, फेक आयडीवरनं गुगल रिव्ह्यू. एकाला कोणाला आम्ही विचारलं की हा असा रिव्ह्यू का दिलाय, तर त्याच्यावरनं ते वाद घालायला लागलेत. म्हणजे असं काय काय यार. ठीक आहे, जशी ग्रोथ होणार तसे हेटर्स वाढणार आणि त्यांना ऍक्सेप्ट करत राहायचं आणि त्यांना इग्नोर करत राहायचं. आम्ही इग्नोरच करतो, बट कधी कधी जर कोणी ओव्हर केलं तर थोडं त्याला तिकडच्या तिकडे बोलतो. बट असे बरेच भेटणार जर्नीमध्ये आणि तुम्हाला पण भेटत असतील. सो इग्नोर करा, पुढे जावा आणि असंच आमच्या जर्नीचं पार्ट बनून राहा. आता बघू उद्याचे दिवस आपल्याला काय अजून नवीन शिकवतोय, काय दाखवतोय, काय शो करतोय.
आणि कसा जातोय आपला फ्रायडे सॅटर्डे संडे. आज दृष्टी नव्हती सो पूर्ण दिवस संध्याकाळचा दिवस आम्ही दोघं एकत्र होतो. एक टाइम होता असा, एक दिवस होता सॅटर्डेचा, अनघा नव्हती तेव्हा आणि पप्पा आम्ही दोघं होतो. आणि तो क्राऊड सगळ्यात पहिला मोठा क्राऊड होता म्हणजे आमच्या शॉपसाठी. लिटरली आमच्या दोघांचे पण जी लोअर बॅक आहे तिची अशी हालत खराब झालेली. माझी तर जास्त कारण का ते मी वाकून म्हणजे असं झालेलं, 1-2 इंडक्शन हिच्याकडे, 1 इंडक्शन माझ्याकडे, 3 इंडक्शन होते आणि मी कॉफी वगैरे बनवत होतो. त्या दिवशी रात्रीची जी झोप होती ना ती अशी होती की म्हणजे बॉडीमध्ये नशा झाली. आपल्याला औषध वगैरे खाऊन कशी सर्दी वगैरेची औषध दिल्यावर नशा होते आणि झोप येते, ॲज इट इज झालेलं मी की म्हणजे बॉडीमध्ये नशा झाली. आपल्याला औषध वगैरे खाऊन कशी सर्दी वगैरेची औषध दिल्यावर नशा होते आणि झोप येते, ॲज इट इज झालेलं. मी घरी जाऊन जे झोपलेलो आणि तो दिवस आम्ही दोघं कधी विसरू नाही शकत. आमच्या त्या पूर्ण 8 महिन्याचा मला वाटतं झालेला 8 महिन्याचा सगळ्यात मोठा सेल तेव्हा होता. आणि तो दोघांनी अचिव्हमेंट केलेला ही खूप मोठी गोष्ट वाटलेली आम्हाला. कारण का तो सेल आजच्या डेटला 3 असले तरी पण कधी कधी गडबडायला होतं, पण आम्ही त्या दोघांनी तो सेल केलेला. थोडं पण आम्ही डिले केला नव्हता कारण का आमच्या दोघांचाही ड्रीम आहे तो, आम्ही दोघं तर आमचा बेस्ट देणारच. आणि आम्ही कोणाला किती कामावर ठेवू पण ते कुठे ना कुठेतरी त्यांचं मायनस पॉईंट असणार. कारण का ते किती काही झालं, किती आपल्या जवळचे असू दे लांबचे असू दे, पण जे स्वतःचं ड्रीम असतं त्याच्यासाठी जी मेहनत होते ती दुसऱ्यांच्या इथे नाही होत. आपण आम्ही स्वतः कुठेतरी जॉब केलाय आम्हाला माहिती आहे की आम्ही किती बेस्ट दिलं तरी समोरच्याला तेवढी व्हॅल्यू नसते जेवढी आपल्याला केली पाहिजे. सो आपण पण कधीतरी कंटाळा करतो, आपण नाही करत. बट स्वतःचं ड्रीम असेल तर या छोट्या गोष्टीमध्ये पण जे सुकून आहे ते शब्दात नाही सांगू शकत. सो असा होता आजचा दिवस, आजची शिकवण, आजचं लेसन, जे पण तुम्ही समजू शकता ते समजा. आणि असंच टीपी मॅगी पॉइंटला सपोर्ट करा त्याच्या पुढे. करत राहा आणि बघू आता उद्याचा दिवस परवाचा दिवस कसं जातोय, जे असेल ब्लॉग मध्ये तर पाहायलाच भेटेल. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत गुड नाईट टेक केअर अँड बाय बाय.